मात्रे आणि गोलंदाज आहे प्रशांत तांडेल। पहिल्या 25 मिनिटांचा उद्या असं आपल्याला सामना सुरू होतोय। 11:10 आलेले आहेत। पहिला चेंडू लो फुलटा चेंडू होता, फलंदाज बाद, बिग विकेट। रवी वायले बॅक टू पॅव्हेलियन। पहिला फलंदाज बाद होतोय वसार संघाचा। नवीन फलंदाज नितीन मात्रे। बघा रवी वायले सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतोय। कारण की रवी वायले ज्याने पाल्याच्या स्पर्धेमध्ये 8 चेंडूमध्ये 8 चौकार मारण्याचा विक्रम नोंदवला होता, मात्र तो रवी वायले शून्यावरती बाद होतोय आणि वसार संघाला पहिला झटका बसतोय। 0 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज नितीन मात्रे मैदानात येतोय। 9 सेकंडला फलंदाज आपण बघतोय विकी मात्रे। मागच्या वर्षी जुवेलीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती विकी मात्रेने। 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या। तो फलंदाज मात्र 9 सेकंडला फलंदाज आपण बघतोय नितीन मात्रे। इस खेळपट्टी आपण बघतोय भीमकाळन हेडुटणे यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळपट्टी। यावेळी माझा चेंडू घेऊन करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन रीजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। फलंदाज मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय विकी। बघा दुसरा चेंडू निर्धाव होतोय। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, मात्र दुसरा चेंडू इथं निर्धाव जातोय। 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय वसार विपक्ष। प्रवीण तांडेलने पहिला झेल अप्रतिम टीमला, कारण प्रवीण तांडेला माहिती आहे रवी वायलेचा विकेट किती महत्त्वाचा आहे। कारण रवी वायलेने अनेक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती वसार संघाला जिंकून दिलेत, मात्र रवी वायले शून्यावरती बाद होतोय। पहिला गडी आपण बघतोय शून्यावरती बाद, अजून एक धावा येत नाही। धावा पलकावरती प्रशांत, राईट आर्म ओव्हर द विकेट आजगाव एंड कडनं। यावेळी मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। चांगली गोलंदाजी आपल्याला बघा मिळते प्रशांत तांडेलकडनं। बघा प्रशांत तांडेल एक अनुभवी खेळाडू आहे, मी म्हणेल बेतवडा बस संघाचा। गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, 3 गोष्टी मात्र सातत्याने चांगल्या घडत असतात प्रशांत तांडेलकडनं। बेतवडा बस संघाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। आजगाव एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मात्र लो फुलटा चेंडू तो कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतो, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन मधनं, क्षेत्ररक्षण येतोय। 1 धाव मिळते, 1 ने धाव संघाचं खातं उघडलं तिथे, म्हणजे वसार संघाचं 1 बाद 1 अशी धावसंख्या। स्ट्रायकला फलंदाज विकी मात्रे प्रथम स्ट्रायकला येतोय। नितीन मात्रेने एका धावेने आपलं खातं उघडलंय। स्ट्राईक रोटेट होती ती म्हणजे विकी मात्रेकडे। ही स्पर्धा आपण बघतोय आदरांजली चषक स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजक आहे सकलपाडा यांच्या माध्यमातून स्पर्धा ठेवली जाते। यावेळी मात्र आपण बॅकिंग मी म्हणे प्रशांत तांडेल खूप पुढे उभे होते। क्षेत्ररक्षक होते अजय, शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते। 1 धाव इथे, 1 टू गो। 5 चेंडू आलेले आहेत। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव आणि चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती 1-1 धाव आली आहे। यावेळी मात्र चेंडू फक्त टॅप केला। बघा चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली मी म्हणे प्रशांत तांडेलने। षटक समाप्त होते। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी सुद्धा बाद केला रवी वायलेच्या स्वरूपात। कारण की नाणेफेकीचा कॉल जिंकला होता कैलास तांडेलने बेतवडा बस संघाच्या आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते वसार संघाला। स्पर्धा बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017। आयोजक सकलपाडा क्रिकेट संघ डोंबिवली। आमच्या व्यासपीठावरती संजय पाटील असेगाव यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तसेच विद्यमान नगरसेवक श्री विनोद जयराम काळन सुद्धा सामना एन्जॉय करतात आमच्या व्यासपीठावर। अप्रतिम स्पर्धा बघतोय आपण। या स्पर्धेचा कालावधी आहे 5 दिवस आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस। पहिल्या दिवसातील पहिला सामना झाला होता डायगर विपक्ष उसरगर। पहिला चेंडू पडला होता 9:45 आणि सामना जिंकला मी म्हणेन VCC उसरकर संघाने। पहिला या स्पर्धेतील पहिला चौकार बिंदास पाटीलच्या बॅटमधनं आला होता, तर पहिला षटकार केतन मात्रेच्या बॅटमधनं, तर पहिला गडी सागरने बाद केला होता डायगर संघाच्या।
अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय अजय पाटील चोळेगाव एंडकडनं. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं पॉवर प्ले षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या बाहेर आणि अठरात लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळी माझा चेंडू घेऊन काढतोय. स्लॅमिंग स्ट्रोक होता. स्वतः गोलंदाज अजय पाटील जाऊन चेंडूला फील्ड करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव मी देते विकीला. विकी म्हात्रेला एक धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते वसर संघाची 3. बघा धावा आल्याने मी म्हणेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रशांत तांडेले अप्रतिम गोलंदाजी केली मी म्हणेल बेतवडा संघाकडनं. बेतवडा बस संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वसार संघ. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल शॉट्स फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक होते हर्षद तांडेल. क्षेत्ररक्षक होते हर्षद तांडेल आपण बघतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या वसार संघाची. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गदर्शक गोलंदाज अजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी गुड शॉट. पहिला षटकार येतोय नितीन म्हात्रेच्या बॅटमधनं आणि मी तर म्हणेन नक्कीच षटकार चौकारांची नितांत गरज आहे मी ते म्हणेन वसार संघाला. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पंच बघते चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे मेन पंच आपण बघतो जितू शेलार. मेन पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय जितू शेलार यांना. अप्रतिम निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज अजय राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी गुड शॉट. बघा 25 मिनिटांचा अवधी असेल बेतवडे बस संघ. 11 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. म्हणजे 7 मिनिटांमध्ये आपण बघतोय 2 षटकं टाकली आहेत. जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 15. यानंतर सामना असेल तो म्हणजे जुनी डोंबिवली वर्सेस कोळेगाव बबलू पाटीलचा संघ. दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे तुषार पाटील आणि बबलू पाटील कोळेगाव. पहिल्या फेरीतील तिसरा सामना कोळेगाव विपक्ष जुनी डोंबिवली. यानंतरचा सामना 2 षटका आपण बघतोय पॉवर प्लेच्या. तब्बल 15 धावा कुठल्या आहेत या षटकात. धावा येत आहेत त्या 13. अजयने 13 धावा दिल्या आहेत. प्रशांतने पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकांचा आपण विचार केला तर 7.50च्या सरासरीने धावा कुठल्यात मी म्हणेन या वसार संघाने. मात्र विकी म्हात्रे आणि नितीन म्हात्रे आता मात्र चांगली फलंदाजी करतात खेळपट्टीवर. 2 फलंदाज कारण वसार संघाचा आपण पहिला फलंदाज बाद झाला होता रवी वायले. रवी वायलेकडनं अपेक्षा होत्या वसार संघाला मात्र रवी वायले 0 होते बाद झाला. 8 चेंडूमध्ये 8 चौकार मारले होते रवीने पालेच्या मैदानामध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय समीर. लो फुल टच चेंडू होता. 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होते समीर पाटील. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 17. 1 गडी बाद 17. बघा सामना बरोबरच सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असल्यास टॉसचा विचार केला जाईल. या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉईंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जयेश तांडेल येत आहेत. चेंडू उचलतात फेकी करतायत. फक्त सिंगल. 1 धाव मी देते फलंदाज विकी म्हात्रेला. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते वसार संघाची. 18 धावा धावपलकावरती जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आशिष भोईर, सूरज म्हात्रे, जल्पेश भोईर, महेश वेले. त्यानंतर जेटीसी टीम शैलेश भोईर. यावेळेस मध्ये चेंडू भिरकावून दिले लॉंग ऑन रिजन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षक होते कपिल पाटील. फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19 धावा धावपलकावरती. जेटीसी टीम बैलीत आपण शैलेश भोईर, सचिन म्हात्रे आणि समाधान म्हात्रे. आमचे कॅमेरामॅन शैलेश भोईर. अप्रतिम
चित्र टिपले जात आहेत. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. बघा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कपिल पाटील. एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 20 धावा धावपलकावरती. बघा तिसरं षटक मार्गच असताना धावपलकावर धावा येते 20. या सामन्याचा आपण विचार केला तर पहिला चेंडू 11 वाजून 10 मिनिटांनी पडलाय. 25 मिनिटांचा अवधी असेल आपल्याला आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटकं टाकायची आहेत. यावेळेस मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील केलं जाते. पंच बघतायत जितू शेलार, चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रशांत तांडेल अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत बेतवडे बस संघाकडनं. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावपलकर धावा आहेत त्या वसार संघाच्या 1 गडी बाद 20 धावा. यावेळी मात्र फलंदाज बाद त्रिफाची देतोय नितीन मात्र बॅक टू पॅव्हेलियन. दुसरा गडी बाद होतोय 20 या धावसंख्या होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. या दरम्यान विशाल शेलार यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरहरा. धन्यवाद. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक सन 2017 आयोजक आहेत सकाळपाडा क्रिकेट संघ डोंबिवली. महेंद्र मात्रे यांचे आगमन होतोय. ही खेळपट्टी आपण बघतोय भीम काळ यांनी बनवलेली खेळपट्टी. अप्रतिम स्पर्धा मध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय. धावपलका धावा. आपण जर प्रशांत तांडेलचा विचार केला कुणाल सर तर प्रशांत तांडेलने 2 षटकं टाकली आहेत, 7 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेत. तर अजयने 1 षटक टाकलं, 13 धावा खर्च केल्या आहेत. 4थं षटक येतो गोलंदाज हर्षद तांडेल. बघा हर्षद तांडेलने जर हॅट्रिक घेतली तर विद्यमान नगरसेवक श्री विनोद जयराम काळ यांच्याकडनं 3000 रुपये पारितोषिक आहे आणि रोहित खान यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये पारितोषिक हॅट्रिकसाठी. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, चेंडू भिरकाव दिलाय, चेंडू ट्रबल होतोय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू सीमा पार जातोय. पहिला चौकार येतोय हर्षदच्या पहिल्या चेंडूवरती. Exclusive DJ Vinod. बघा कोणत्याही संघाने सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर विशाल शेलार यांच्याकडं 1500 रुपये पारितोषिक आहे. 3000 रुपयाचं सर्व संघांसाठी ही संधी आहे. बघा सर्व संघांसाठी संधी आहे. गोलंदाज हर्षद यावेळी मात्र चेंडू भिरकवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. बघा धावसंख्या 30. बघा हर्षद तांडेलने 2 चेंडू टाकले, 10 धावा करते. म्हणजे गती कमी दिसते आपला गोलंदाज हर्षद तांडेलकडनं चोळेगाव एंडकडनं. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. अमर कोणती चूक करत नाहीये.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण होते क्षेत्ररक्षक होते अमर तांडेल कोणतीही चूक करत नाही फलंदाज बाद होतोय विक्की मात्रे बॅक टू पॅबेलेन धावसंख्या ती वसत संघाची 30 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या नवीन फलंदाज जोगेंदर मात्रे 9 सेकंड फलंदाज आपण बघतोय शरद मात्रे तर गोलंदाज आहे हर्षद तांडेलला मात्र यश संपादन होतो या 4थ्या षटकामध्ये सोळेगाव एंडकडनं हर्षद तांडेल यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो बघा निर्धाव चेंडूची समाप्ती होते चांगली गोलंदाजी बघा मी दे कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये हर्षदने 10 धावा दिल्या होत्या मात्र तिसऱ्या चेंडूवरती विक्की मात्रे सारख्या फलंदाजाला बाद केला आणि 4था चेंडू निर्धाव जातोय अजूनही 4थ्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहे वसर संघाची धावसंख्या ती 4 गडी बाद 30 धावा धावपलकावरती यानंतर सामना असेल जुने डोंबिवली विपक्ष कोळेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचे 3 गडी बाद 30 अशी धावसंख्या यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच जितू शेलार आम्हाला वाईटची खून करतायत अव्वांतर 1 धाव मिळते ती वसर संघाला वसर संघाची धावसंख्या 1 ने वाढती धावसंख्या देते 31 धावा धावपलकावरती एक फाईट सामना यानंतर असणार आपण एका बाजूला बघणार होतोय कोळेगाव बबलू पाडीलचा संघ बबलू पाडीलने छत्रपती क्रीडांगण देसीच्या मैदानामध्ये 27 चेंडूमध्ये 80 धावा कुठल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तुषार पाडील जुने डोंबिवली संघाचा ज्याने स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषकमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं होतं यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते बघा हर्षद तांडेलने कमबॅक केलं मी म्हणेल 4थ्या षटकामध्ये कारण की हर्षद तांडेलने पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या होत्या त्यानंतर वापसी केली मी म्हणेन अप्रतिम कमबॅक केलंय हर्षद तांडेलने धावपलकर धावा त्या वसर संघाच्या 31 धावा चोळेगाव एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज हर्षद तांडेल स्ट्राईक हँडला फलंदाज आपण बघतोय जोगेंदर मात्रे यावेळेस मात्र शॉर्ट चेंडूला भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक जेल खाली अजय पाटील कोणती चूक करत नाहीये अजून एक झटका वसर संघाला भाऊ चौधरी यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे भाऊ चौधरी बघा 17 मिनिटं झालेली आहेत आणि 4 षटकं टाकले 17 मिनिटांमध्ये जास्त वेळ घेऊ नका बघा बेतवडे बस संघ 25 मिनिटाचा अवधी दिला आयोजकांनी आपल्याला आणि 25 मिनिटाच्या अवधीत आपल्याला 5 षटकं टाकायची ही नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे आणि सर्व संघांना सूचना असेल की व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे आणि आयोजकांकडून आपल्याला टी शर्ट दिली आहे ती घालणं अनिवार्य असेल भाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे भाऊ चौधरी लगेच यायचे भाऊ चौधरी बघा 4 षटक पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या होत्या हर्षद तांडेलने त्यानंतर 1 चेंडू स्क्वेअर म्हणजे 3 चेंडूमध्ये 11 धावा दिल्या होत्या मात्र 3 चेंडूमध्ये कमबॅक केलं मी मला गोलंदाज हर्षद तांडेलने 4 षटकांचा खेळ संपतोय वसर संघाची धावसंख्या 31 4 गडी बाद 31 कारण की विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे मी म्हणेल या आदरांजली चषकमध्ये 5वं षटक होते गोलंदाज अमर तांडेल असेगाव एंडकडनं स्ट्रायकरला फलंदाज यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक झेल खाली अजय पाटील कोणती चूक करत नाहीये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज बाद चला टॉससाठी यायचे झुंडोंबिवली संघाचे संघनायक आणि कोळेगाव संघाचे संघनायक यायचे लगेच दोन्ही संघाचे संघनायक कोळेगाव संघाचे संघनायक आलेले आहेत कोळेगाव ब चला झुंडोंबिवली संघाचे संघनायक कुठे असेल तर यायचे तुषार पाटील लगेच बघा 31 धावा आहेत धावपलकावरती धावांचा वेग खूप कमी केलाय मी म्हणेल या गोलंदाजा आपण विचार केला तर बेतोडा बस संघाने कारण की प्रशांत तांडेलने 2 षटकं टाकली 7 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेत तुषार पाटील सुद्धा आलेले आहेत यायचे तुषार लगेच नाणेफेक सुद्धा केली जाईल आमच्या व्यासपीठावरती बघ शेवटचं षटक मार्गस्थ आहे 31 धावा आपण बघतोय धावपलकावरती नवीन फलंदाज ज्ञानेश्वर स्वतः संघनायक येतोय मी आमच्या व्यासपीठावरती संघर्ष समितीचे अध्यक्ष 27 गावचे गंगाराम शेलार यांच्या शुभ हस्ते या षटकानंतर नाणेफेक होईल
शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज अमर तांडेल. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता बघा. फुटवर्कचा वापर नव्हता मी म्हणेन फलंदाज ज्ञानेश्वरचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. यष्टिरक्षक आपण बघतोय प्रशांत तांडेल कोणतीही चूक करत नाहीये. गंगाराम शेलार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तिसरा सामना कोळे ब वर्सेस जुनी डोंबिवली या दोन बलाढ्य संघामध्ये. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. यष्टिरक्षक बीट झाले होते. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. ज्ञानेश्वर बॅक टू पॅव्हेलियन. I like it. बघा कोळेगाव बस संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मी म्हणेन एक धाडसी निर्णय घेतलाय कोळेगाव बस संघाने. प्रथम फलंदाजी करत असताना सातत्याने आपण पाहिले वडवली हे संघ प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे. त्यानंतर कोळेगाव दुसरा संघ आपण बघतोय. यावेळेस मात्र चेंडू पुढल्या थोडीशी उसळी घेतली होती. यष्टिरक्षक बीट होते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होते. 22च्या स्वरूपात 4 धावा मिळतात त्या वसार संघाला. अशी कशी बरी होती ती लगेच कशी गेली दादा लगेच कशी गेली शांताबाई गेली दादा. बघा यानंतर सामना असेल तो म्हणजे जोड 4 चेंडू आलेले आहेत. धावसंख्या आहे ती 35. शेवटचं षटक मार्गस्थ वसार संघ. जर वसार संघाचा आपण मागच्या 2 वर्षांचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र यावर्षी पूर्णपणे बॅकफुटवर दिसतोय तो म्हणजे वसार संघ. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन रिझन मधना. कोणताही क्षेत्रक्षेत्री नाहीये. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 39. बघ कोळेगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला मी म्हणेन. जेव्हा जेव्हा आपण बघतोय प्रत्येक संघ आपण विचार केला तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. मात्र कोळेगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला मी म्हणेल. आणि फलंदाजी खूप खोलवर या संघाची. बबलू पाटील सारखा फलंदाज डावखुऱ्याचा अष्टपैलू खेळाडू. त्यानंतर सौरभ आहे अप्रतिम फलंदाजी या संघामध्ये. निलेश सारखा सुद्धा एक पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केलाय. 6 धावांसाठी गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी शेवटच्या 3 चेंडूमध्ये केली मी म्हणेन वसार संघाने. धावसंख्या ती 45. 6 गडी बाद. 46 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. बघा सामना बरोबर सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असल्यास टॉसचा विचार केला जाईल. नियम लक्षात घ्यायचे. 2 षटकाचा चेंडू आधी कधी हरवला तर नवीन दिला जाईल. 2 षटकानंतर चेंडू जर कधी हरवला फुटला तर चेंडू जुना दिला जाईल. नियम लक्षात घ्यायचे आहेत. एका बाजूला आपण बघतोय वसार संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय बेतवडे बस संघ. बेतवडे बस संघाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. प्रशांत तांडेने 2 षटकं टाकली. 7 धावा दिल्या. 2 गडी बाद केले होते. प्रथम फलंदाजी करत असताना वसार संघाने 45 धावा केल्या आहेत आणि 46 धावांचं मापक असं आव्हान ठेवले ते म्हणजे बेतवडे बस संघासमोर. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 46 धावांचं लक्ष. ही स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017. आयोजक आहे सकाळपाडा क्रिकेट संघ डोंबिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. त्यांच्या तमाम सहकार्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या मेहनतीच्या कारणामुळे ही स्पर्धा आज या शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेवली. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा कालावधी आपण बघतोय 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आदरांजली चषक 2017 मध्ये. तर 46 धावांचं लक्ष आहे. तर शेवटच्या सत्रामध्ये या सामन्याच्या शेवटच्या सत्रामध्ये ऐकूया नवी मुंबईचा एक अप्रतिम आवाज कुणाल दाते यांना. ओव्हर टू कुणाल दाते सर.
हॅलो. धन्यवाद नितीन काळन आणि त्याचबरोबर माझे साथी समालोचक या मंचावर उपस्थित आहेत प्रसादजी परब आणि विनोदजी पाटील. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017चं हे आयोजन. या स्पर्धेला आजच्या दिवसाच्या माध्यमातून सुरुवात होते. मी समालोचक कुणाल दाते सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांग शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अतिशय चांगला सामना तुमच्या समोर आणि अतिशय चांगलं आयोजन स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017 मध्ये. तर मॅच नंबर 2 आपल्या समोर. पहिला सामना जिंकलाय उसरघर या संघाने. विशाल मात्रेची अतिशय चांगली खेळी पाहायला मिळाली. तर हा दुसरा सामना रंगतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्याचबरोबर यूट्यूबवर आमच्याशी जुळलेल्या सर्वच प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुमचं देखील हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतोय सुमित म्हात्रे. राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते. एका धावेने श्री गणेशा इथे होताना दिसतोय. संघ बेतवडे बी संघ 46 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 5 षटकांचा हा सामना आपल्या समोर रंगतोय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता आणि यावेळेला 46 धावा तुम्हाला कळायच्या आहेत. 9.20च्या सरासरीने अतिशय चांगले गुणलेखन आमचे साथी गुणलेखक. यावेळेला बॅकफुटला जाऊन चांगला फटका इथे लगवलाय. कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक धावत आहेत. 3 क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न परंतु चेंडू सीमारेषा पार फरार. तुम्ही पाहू शकाल सुरेश डेडिकेशन क्रिकेटच्या प्रती. कारण सुरेशने कुठलीच पर्वा नाही केली हा शॉट अडवण्यासाठी. कारण धावा आपल्या संघाला वाचवायच्या आहेत. हीच रणनीती सातत्याने साऊथ आफ्रिकन टीमने वापरली. हीच रणनीती ऑस्ट्रेलियन टीमने आपल्याला वापरताना आपण पाहिलंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. मित्रांनो एक किस्सा आठवतोय मला क्रिकेटच्या प्रती डेडिकेशन असण्याचा. युवराज सिंग हा जो खेळाडू होता 2011 मध्ये तुम्हाला माहिती असेल जो वर्ल्ड कपचा सामना होता सेमीफायनलचा मोहालीमध्ये रंगलेला. ज्यावेळेस आपली अवस्था खूप खराब होती. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना 2 गडी बाद झाले होते 52 या आकड्यावर. परंतु त्यावेळेस मात्र युवराज सिंग अक्षरशः रक्ताच्या उलट्या करत असताना देखील मैदानात गेला आणि शतक लगून तो सामना मात्र वाचवला होता. हे होतं क्रिकेटच्या प्रती डेडिकेशन. अजूनही काय नाही सांगेन युवराजची. परंतु गोलंदाज सज्ज आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. ओहो सुरेख लाईन गुड लाईन स्पॉटवरून हलकासा चेंडू उसळी घेतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा प्रयत्न फसतोय. खूप चांगलं कमबॅक यावेळेला चौकार लगवल्यानंतर. फलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रवीण आणि त्याच्याबरोबर प्रशांत खेळतोय. प्रशांत यावेळेला स्ट्राईक एंडला. दोन्ही बंधूंची जोडी सध्या मैदानात आहे. अतिशय चांगली माहिती आम्हाला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेला चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक 2 पुन्हा एकदा ताळमेळ नव्हतं. कोणाचंही कॉलिंग नव्हतं परंतु झेल मात्र विसावतोय खाली धरणी लगत. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण होताना दिसते. 2 बंधू सध्या मैदानामध्ये खेळतात. 2 बंधू ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये खेळले तुम्ही पाहिलं असेल आपल्या भारतासाठी इरफान पठाण युसुफ पठाण आपण पाहिलं असेल झिम्बाब्वेसाठी ग्रँड फ्लॉवर अँडी फ्लॉवर मार्क वॉस्टिवा ऑस्ट्रेलियासाठी अशा अनेक बंधू क्रिकेटमध्ये खेळून गेलेत. त्यापैकी आपण ही पाहू शकाल बंधूंची जोडी जो संघ खेळतोय बेतवडे ब संघ त्यांच्या माध्यमातून खेळत असताना प्रवीण आणि प्रशांत नावाची सुरुवात देखील पी फॅक्टर पासून होते. ओव्हर द विकेट. फुलटोस होता. मेजवानी होती पुरेपूर स्वीकारली गेली. चेंडू जातोय सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार फरार आणि हात चौकार. तर चांगला फटका यावेळेला सजवतोय प्रवीण. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट पाहायला मिळालं. फुलटोस होता. फुलटोसला चांगली दिशा दिली. नो मॅन्स लँडमध्ये गोलंदाजच्या डोक्याच्या वरून जे क्षेत्र असतं ते अतिशय सुरक्षित क्षेत्र मानलं जातं.
यावेळेला खराब शॉट सिलेक्शन मी म्हणून, कारण सरळ बॅटने एक चौकार आल्यानंतर यावेळेला कुठेतरी चूक करतोय फलंदाज, परंतु चांगलं कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 10. पाठलाग करायचा आहे 46 धावांचा. वसार विरुद्ध बेतवडे बी असा हा सामना रंगतोय मित्रांनो. अतिशय चांगली मॅच, अतिशय चांगली स्पर्धा. सातत्याने स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017 आणि मगाशीच आल्या प्रसाद परब सरांनी उल्लेख केला होता दादांच्या प्रेमाखातीर मी इथे आलोय. आणि खरी गोष्ट आहे, कारण मी पाहिलं होतं खाडीचा चषक असेल, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दादा आज जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण जागृत आहे. कारण मला वाटते तिथे सातत्याने पाणीदानाचं काम प्रत्येक स्पर्धामध्ये या क्लबच्या माध्यमातून पार पाडलं जातं. ही चांगली बाब आहे आणि खरोखर ही स्पर्धा त्यांच्या आदरांजलीच्या माध्यमातून इथे रंगताना दिसते. हे भाग्य आहे माझं देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळते पहिल्या दिवसाच्या निमित्ताने. अशा अनेक आठवणी आहेत दादांच्या, त्या उजागर होतीलच. आमचे समालोचक मित्र सातत्याने आठवणी तुमच्यासमोर निर्माण करतील, ही चांगली बाब. पुन्हा एकदा तोच शॉट अटेम्प्ट केला जातोय. लगातार रिव्हर्स अटेम्प्ट इथे प्रयत्न फसताना दिसतात फलंदाजाचे, परंतु पंचांचा इशारा लेग बाईज. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. पण पाहू शकाल दोन बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये खेळताना दिसते आणि दोन्ही बंधू सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय दोघांच्याही माध्यमातून. काही वेळा असं म्हटलं जातं अनेक खेळाडूंचा फेवरेट शॉट देखील असतो, परंतु मी नेहमीच म्हणतो हा फटका कधी कधी आबाद करून जातो तर हा फटका कधी कधी बर्बाद देखील करून जातो क्रिकेटरला. कारण तुम्ही पाहू शकाल मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या फटक्यांचं इन्व्हेशन झालंय, परंतु काही वेळेला हा फटका खूप घातक ठरतो फलंदाजासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला गेलाय, चांगला फटका कट केलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या पार फरार आणि हा चौकार. पाहू शकाल अतिशय देखना स्ट्रोक 2003 मध्ये जो सचिन रमेश तेंडुलकरने अप्परकट लगवला होता शोएब अख्तरला, त्या फटक्याची मला आठवण झाली, परंतु हा फटका देखील त्याच दर्जाचा होता. चांगलं प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, बॉटम हँडचा हलकासा वापर केलाय, चेंडू जातोय वाईड ऑफ मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. तुम्ही पाहू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध भरपूर मोठी गॅप आहे, ती भेदण्याचा प्रयत्न इथे केला होता फलंदाजाचे. टायमिंग मात्र थोडंसं जुळलं नव्हतं, परंतु धाव मात्र एक मिळाली. फलंदाज प्रवीण याला स्ट्रायकिंग एंडला येतोय प्रशांत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. 16 धावा बिनगडी बाद. चांगली पार्टनरशिप. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला तिथे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सुमित म्हात्रे यांच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये खूप चांगले चांगले संघ आज सहभागी होतील. जुनी डोंबिवली विरुद्ध कोळेगाव हा संघ यानंतरच्या मॅचमध्ये खेळताना दिसेल. गेसर विरुद्ध वडवली ब हा संघ पुन्हा एकदा खेळताना दिसेल या मैदानामध्ये. देसाई विरुद्ध हेतुडणे हा संघ देखील खेळताना दिसेल. मोठा गाव आणि आडिवली असे 12 संघ आज खेळतील. यावेळेला चांगलं टायमिंग, चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, जजमेंट चुकलं, शेवटपर्यंत नजर नव्हती आणि तुम्ही पाहू शकाल गॅदरिंगच्या वेळेस थोडीशी चूक झाली, कारण पूर्णपणे वेट ट्रान्सफर पुढच्या दिशेने होतं या क्षेत्ररक्षकाचं. शेवटपर्यंत नजर बसवली, परंतु शेवटपर्यंत चेंडू विसावला गेला नाही हातामध्ये. आणि ज्या वेळेला झेल सुटला, आतापर्यंत 2 झेल सुटताना मला पाहायला मिळालेत आणि संघाची धावसंख्या मात्र आकार घेताना दिसली. धावा झाल्या 17. हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय पॉवर प्लेच्या माध्यमातून. P2 सध्या प्रगतीपथावर असताना स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँडमध्ये गॅप निवडण्यामध्ये यशस्वी होतोय फलंदाज. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. चांगला स्ट्रोक आणि हा चौकार. DJ Gulshan in the mix. धन्यवाद डीजे. रामदास तांडेल बेतवडे आपण व्यासपीठावर यायचंय. रामदास तांडेल
रामदासजी तांडेल साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या आदरांजली चषक 2017 मध्ये. तर षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर दुसरं होतं. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय चंदन. 2 षटकं पॉवर प्लेची इथे संपलीत. पॉवर प्ले संपल्यानंतर तुम्ही पाहू शकाल ज्यावेळेस फील्ड रिस्ट्रिक्शन उठवलं जातं त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट कशा प्रकारची होते खूप महत्त्वपूर्ण असतो हा निर्णय कर्णधारासाठी. कारण पॉवर प्लेच्या नंतर धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करावा लागतो. टार्गेट 46 धावांचा आणि धावा आतापर्यंत झाल्यात 21 म्हणजे अजूनही तुम्हाला धावा करायच्या आहेत 25. 18 चेंडूमध्ये या 25 धावा इथे उभारायच्या आहेत आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी खरोखर घाम गाळावा लागेल. उष्णतामान वाढतंय, तापमान वाढतंय या मैदानामध्ये. जसजसे सामने रंगताना दिसतील तापमान वाढेल, क्रिकेटचा जोर वाढेल. यावेळेला चांगला फटका पाहू शकाल. चांगला स्ट्रोक, चेंडू इनसाइड आउट खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकारासाठी देखना स्ट्रोक 4 रन. Wilson in the mix. थँक्यू, धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय स्ट्रोक मध्ये नजाकत होती मित्रांनो. तुम्ही पाहिलं असेल बॅकफुटला गेला इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने देखना स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर देखील तिथे तैनात आहे परंतु दोघांना भेदून चेंडू सीमारेषा पार गेला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो. मी मग वारंवार सांगतोय की कुठेतरी फलंदाज चांगले स्ट्रोक लगवत आहेत परंतु पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजावर परंतु गोलंदाज देखील तेवढा चालाक, चतुर आणि निष्णात गोलंदाज आपल्या समोर पाहायला मिळतोय. हे षटक क्रमांक 3 घेऊन येतोय चंदन आणि फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रशांत तांडेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रवीण तांडेल. प्रशांत तांडेल आणि प्रवीण तांडेल ही बंधूंची जोडी. पुन्हा एकदा मी मगाशीच म्हटलं होतं ज्याप्रमाणे कस लागतो गोलंदाजाचा तेवढाच कस लागतो कर्णधाराचा. कारण वारंवार रणनीती बदलावी लागते. क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवण्यात गेला इथे मात्र स्क्वेअर लेगचा आणि मिड विकेट तैनात. तीच दिशा निवडली होती. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. प्रयत्न इथे फसतोय परंतु तोपर्यंत 1 धाव देखील मिळताना दिसते. पण पाहू शकाल गलीमध्ये चेंडू गेला होता. 1 धाव संघाच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. 26 धावा इथे फलकावर लागताना दिसत आहेत. खूप मोठं टार्गेट तर मी म्हणणार नाही कारण 5 षटकामध्ये 46 धावांचं लक्ष आहे परंतु त्या 46 धावा काढताना देखील घाम गाळावा लागेल. यावेळेला चांगला फटका, प्रॉपर स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक तिथे तैनात परंतु एकच धावेवर इथे समाधान मानताना दिसत आहेत. आणि नेहमी सुनील गावस्कर सर नेहमीच म्हणतात ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते आणि जर बॉल आजूबाजूला क्षेत्ररक्षकाच्या जवळ असेल तर दुसरी धाव खूप धोक्याची असते. कारण गॅदर, पिकअप आणि थ्रो या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि तसंच पाहायला मिळालंय. तोपर्यंत धाव मात्र 1 घेतली दोन्ही फलंदाजाने. धावा झाल्या 27-27. 46 धावा इथे पार करायच्या. 27 धावा फलकावर लागल्यात. हे 3रं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून 19 धावा करायच्यात. ओहो, फ्रंट फुटवर आला होता फलंदाज परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. तुम्ही पाहिलं असेल पदल हालीत त्याचा अभाव इथे पाहायला मिळतोय. फ्रंट फुटवर जरूर आला होता हा फलंदाज परंतु फटका आणि सिलेक्शन दोन्ही चूक होताना दिसतंय. चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल, पंचांचा इशारा. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे 27 धावा. 19 धावा अजूनही करायच्यात. गोलंदाज चंदन खूप चांगलं कमबॅक चौकार लागल्यानंतर. यावेळेला पुढे सरसावलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. क्रॅकिंग शॉट इथे पाहायला मिळतोय. ताकद खूप झोकली होती या शॉटमध्ये परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे सुमित म्हात्रे याच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये आवश्यकता असेल अजूनही 18 धावांची. 28 धावा झाल्यात आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 18 रन. या डीजे एक सुमधुर संगीत घेऊन कारण ड्रिंक्स ट्रॉली मैदानात गेली.
धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख असं गीत इथे लगवलं जातं. आगरी कोळी संगीत खरोखर मी म्हणेन साता समुद्रापलीकडे हे संगीत जाऊन पोहोचलंय आणि ओम साई डीजेच्या माध्यमातून विजय ठाकूर समुद्र संगीत घेऊन येत आहेत. आपण पाहिलं असेल ज्यावेळेस हॉटेल ताजला बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिचेल ओबामा देखील आल्या होत्या, याच आगरी कोळी गीतावर अक्षरशः थिरकायला लावलं होतं त्यांना देखील. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो आगरी कोळी गीतामध्ये खूप मजा आहे. आगरी कोळी जेवणामध्ये देखील तेवढीच मजा आहे, तेवढाच रस आहे आणि खरोखर अतिशय चांगलं सुमधुर संगीत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28. येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 18 धावा, सरासरी 9. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा करायच्यात. अजूनही सलामीची जोडी खेळते, 2 बंधूची जोडी खेळते, प्रवीण तांडेल प्रशांत तांडेल. सुरेश दूधकर याचा पहिला चेंडू खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जातो वाईड लॉंग ऑनला, चेंडू सीमारेषा पार फरार. अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू 4 धावांसाठी आज चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अतिशय चांगला फटका तुम्ही पाहू शकाल. बॉटम हँडचा किती चांगला वापर आहे, ताकद किती होती या स्ट्रोकमध्ये, कारण क्षेत्ररक्षकाला हालायला देखील वेळ इथे मिळाला नाही. बंदुकीच्या गोळी सारखा चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचला. 4 धावांबरोबर संघाच्या खात्यात धावा झाल्यात 32. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला गेलाय, चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. डीपिश कव्हर पॉइंटला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पार्टनरशिप झाली होती तब्बल 32 धावांची आणि 32 या आकड्यावर पहिला विकेट इथे नेस्तनाबूत. पहिला विकेट इथे पडताना दिसतोय. पहिल्या विकेटचं पतन प्रशांतला इथे परतावं लागेल. नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. डोंगराची राणी माझी जीवदानी आई. डोंगराची राणी माझी जीवदानी आई. तर अजय पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. डावकुरा गोलंदाज इथे वापरला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र मी म्हणेन सूरज याचा. पण पाहू शकाल एक सूरज आग ओकतोय मैदानाच्या वर आणि एक सूरज मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना दिसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे करताना दिसतोय सूरज. अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय, कारण तापमानाचा विचार केला तर तब्बल 31 डिग्री सेल्सिअसच्या आसपास हे तापमान आहे आणि खरोखर चांगली गोलंदाजी सूरज याची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मिस टायमिंग, चेंडू हवेत चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाही. 1 धाव इथे पूर्ण होताना दिसते. संघाच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 46 धावा करायच्यात म्हणजे अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. बॉल तुमच्याकडे असतील 8 चेंडू आणि 13 धावा. बॉल मागे 5 धावांचा फरक जवळपास पाहायला मिळतोय. हा फरक खूप मोठा होऊ शकतो जर सूरजने चांगले अजूनही 2 चेंडू टाकले तर. खूप रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना या सकाळच्या सत्रामध्ये आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 30 आणि चतुर्थ 20,000 रुपये रोख. फुलटोस होता परंतु इथे प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न इथे काय केलं फलंदाजाने. वेगाने जेवढा चेंडू आला होता 22चा इशारा आला. मिड विकेटला लगवण्याचा तेवढीच वेगाने बॅट फिरवली होती, त्यामुळे काय झालं बॉल डायरेक्ट गेला यष्टीरक्षकाच्या हातात. तुम्ही पाहू शकाल कधी कधी आपण नेहमीच म्हणतो जास्त वेगावर जर नियंत्रण राहिलं नाही तर काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळते. वेगावर नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं, वेगावर नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं, कारण हा चेंडू होता फुलटोस. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. 22च्या रूपाने इथे धाव मिळते. धावा झाल्या 34. 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12 जेव्हा जेव्हा आकडा येतो तर काहीच वेगळं चित्र पाहायला मिळतं. यावेळेला चांगला फटका, प्रॉपर हिट, टायमिंग चांगलं आहे. चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. बिगी 6.
क्रिस गेल असा खेळाडू एकमात्र खेळाडू आहे त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमध्ये कधीच त्याने 3 धावा पळून काढलेल्या नाही आहेत. 3 धावा इथे संघाच्या खात्यात जातात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43वर. अनेक रेकॉर्ड आहेत क्रिकेटच्या दरम्यान. 43 धावा इथे फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. 13,000पेक्षा जास्त त्याच्या धावा आहेत. षटकाराच्या यादीत तर मात्र त्याच्या जवळपास देखील कोणी नाही आहे. त्याच्या बाबतीत देखील सांगेन ओव्हर द विकेट. हो, हलक्या हाताने चेंडू तिथे टोळवला. चेंडू जातोय फाईन आणि लॉंग लेगच्या मधोमध एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूमध्ये खूप चांगलं ताळमेळ, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संघाच्या खात्यात. स्कोर लेव्हल. संघाची धावसंख्या 45. फक्त एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी बेतवडे ब संघाला. या संघाला मी पाहिलं होतं खाडी चषकामध्ये. खूप चांगली कामगिरी केली होती बेतवडे संघाने आणि तशीच कामगिरी ग्राफ सातत्याने उंचावताना दिसतोय. परंतु मी म्हणेन खूप चांगली फाईट दिली वसार संघाने देखील. काही झेल सुटले परंतु इथे टॉप एज. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. कव्हरला फलंदाज बाद. धन्यवाद. सुरेख असं संगीत आणि खरोखर संगीत ज्या वेळेला लागतं मैदानामध्ये हे संगीत कधी आलं मित्रांनो, ज्या वेळेस ललित मोदी यांनी भारतामध्ये IPL आणली, चीअरलीडर्सचा समावेश क्रिकेटमध्ये झाला. चीअरलीडर्स तर आल्याच आणि त्याचबरोबरीने हे संगीत मैदानामध्ये थिरकायला भाग पाडणारं संगीत क्रिकेटमध्ये आलं आणि हा एक अविभाज्य घटक बनला. एक समालोचक आणि त्याबरोबर संगीताची जोड क्रिकेटमध्ये. खूप चांगलं संगीत DJ मास्टरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 45 आणि माझे मित्र आहेत केशव कालन आणि त्यांचा देखील इथे उपस्थिती लाभते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. रत्नागिरीची स्पर्धा खूप मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील सातत्याने यूट्यूबवर त्यांच्या नावाची चर्चा होती. तुमचं हार्दिक स्वागत. तर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल आदरांजली चषक. फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव इथे पूर्ण होताना दिसते. एका धावेबरोबर हा सामना देखील जिंकला जातोय बेतवडे ब संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड बेतवडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार. थँक्यू DJ. थँक्यू. आपण सामनावीराचा पुरस्कार